जयरामचं लग्न झालं नाहीये अजून. म्हणजे तसा रूल आहे ना आमच्या कंपनीत. ओ येस येस आय नो. देव टूज मध्ये लग्न झालेली व्यक्ती किंवा लग्न झालेला जोडपं काम करू शकत नाही, राईट? या पण मग समजा एखाद्या माणसानं लग्न केलं किंवा त्याचं आधी लग्न झालंय असं कळलं तर मग काय करतात तुमच्याकडे? नाही नाही नाही, सहज विचारतोय, सांगा ना जयराम खानोलकर. सर नोकरीवरून काढून टाकलं साहेब. हो, खूप कठीण जात असेल नाही असं जॉब वरून काढून टाकल्यानंतर? ऑब्विसली सर, पण कदाचित हा रूल लवकरच बंद होईल. हो रिअली? आम्ही निघू? मिस रजनी, तुम्हाला निघायची खूप घाई आहे का? नाही नाही. मिस्टर जयराम, त्यांना निघायची अजिबात घाई नाहीये. तुम्हाला घाई आहे का? नाही. गुड. खरं सांगू, मला तुमचं हे प्रेझेंटेशन आवडलं आणि त्याही पेक्षा आवडलं ते तुमच्या दोघांचं ट्युनिंग. थँक्यू सर. तुम्ही दोघांनी बरेच प्रोजेक्ट्स एकत्र केलेत का? नाही, ऍक्च्युली हे पहिलंच प्रोजेक्ट आहे जे आम्ही एकत्र करतोय. पण सर आम्ही चांगले मित्र आहोत ना, त्यामुळे कदाचित जास्त चांगलं ट्युनिंग आहे. मला तुमच्या मैत्रीचं कौतुक वाटतं खरंच. अहो, अशी मैत्री आजकाल कुठे बघायला मिळते. तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करत असाल नाही का? आम्ही खूप चांगलं ओळखतो एकमेकांना. एकमेकांना आपण ओळखतो असं म्हणतो, पण आपण स्वतःलाही पूर्ण ओळखलेलं नसतं. म्हणजे असा एक जनरल थॉट आहे. पण तुम्ही म्हणत असाल की तुम्ही मिस्टर जयरामला खूप चांगलं ओळखता, तर चांगली गोष्ट आहे. हो ना जयराम? सॉरी सर. रजनी, आपण निघूया का? हो येस. मला वाटतं खरंच खूप उशीर झालाय. ऍक्च्युली आपण एक काम करूया का? तुम्हाला दोघांना खूप उशीर झालाय, आपण डिनर इथेच करूया का? नाही, नको. जयराम, तुम्ही कुठे राहता? सर विरारला. हो. मिस्टर जयराम, तुम्ही आत्ता निघणार, मग ट्रेन पकडणार, मग कधीतरी उशिरा तिथे पोहोचणार, मग एवढा उशीर झालाय म्हणून कुठल्या तरी गाडीवरचं काहीतरी अरबट चरबट खाणार. त्यापेक्षा तुम्ही दोघ जण इथे माझ्या सोबत डिनर करू शकता. मी माझं डिनर येतच आहे 5 स्टार मधून. कधीतरी अशा चांगल्या ठिकाणच्या डिशेसही खाऊन बघाव्यात. नाहीतर तुम्ही कधी जाणार हो? म्हणजे तुम्हाला जायला वेळ कसा मिळणार हो? आय होप तुमची काही हरकत नाहीये मिस रजनी. ऑफकोर्स नॉट. गुड. डिनर ऑर्डर करा तिघांसाठी.
काय ग एकटीच? जय कुठे आहे? जय पप्पांसोबत मीटिंगला गेलाय. म्हणजे सकाळीच कळलं मीटिंगचं, म्हणून घाईघाईत निघावं लागलं. हो का? मग आता सासऱ्या जावयांची मीटिंग किती वेळ चालणार आहे? नाही मीटिंग झाली आहे. खरं तर एव्हाना यायला हवा होता तो. मग तू आता काय करतेस? त्याची वाट बघत थांबतेस का जेवून घेतेस? म्हणजे तुम्ही अजून जेवला नाहीत काकू? अगं मी जेवले, कारण मला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून मी जेवून गोळ्या घेतल्यात. का काय झालं? अगं विशेष काही नाही, जरा डोकं दुखत होतं एवढंच. मी जरा आता पडते मग. हां पण नक्की ना? हो ग. आणि काकांचा फोन आला होता का? हो आला होता. पोचले ते गावी. आता आंबे आणि फणस संपवूनच येतो म्हणाले. आदिती, आता जयची वाट बघू नकोस. अगं बायकोने नवऱ्यासाठी जेवायला थांबण्याचे दिवस गेले आता, कळलं का? जा जेवून घे जा. So, how do you like the test? फॅन्टॅस्टिक, खूपच छान. असणारच. या एरियामधलं अत्यंत महागडं रेस्टॉरंट आहे हे. मिस्टर जयराम, तुम्ही काहीच खाल्लं नाही? इट्स ओके सर. नाही, बरोबर आहे. अशा चांगल्या एक्सक्लुझिव्ह डिशेसची टेस्ट डेव्हलप व्हायला थोडासा वेळ लागतो. सर, थँक्यू वन्स अगेन. म्हणजे पोस्टपोन झालेल्या मीटिंगसाठी तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधनं पुन्हा वेळ काढलात. खरंच थँक्स. माय प्लेजर. आणि थँक्स फॉर द डिनर. आम्ही निघू? ओ येस, भेटू पुन्हा. येस. सी यू रजनी. या, गुड नाईट सर. अजून आला कसा नाही हा? मीटिंग तर झाली, एव्हाना यायला हवा होता. हे पण छान झाली ना मीटिंग. आणि महत्वाचं म्हणजे आज मीटिंग झाली, पोस्टपोन न होता. आता त्या दाभोळकरांनी कधी वेळ दिला असता कोणास. काय झालं? नाही काय नाही. इकडे बघ. रजनी, खरंच काही झालं नाहीये. तुला दाभोळकरांचं बोलणं खटकलंय ना? हे बा, मलाही नाही आवडलं त्यांचं बोलणं, पण असतो एखाद्याचा असा स्वभाव, आपण इग्नोर करायचं. आणि मुळात म्हणजे ही माणसं बिझनेसच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात येतात. तो त्यांचं बोलणं एवढं मनाला नाही लावून घ्यायचं. झालंय तसं. तुला स्पष्टच सांगू रजनी, खरं तर तुझं चुकलं. माझं काय चुकलं? हो, तुला काही गरज नव्हती ना डिनरला हो म्हणायची. अरे मग काय दाभोळकरांना नाही म्हणून बाहेर पडणार होतो आपण? आपली मीटिंग झाली होती ना. अरे पण त्यांनी स्वतःहून विचारलं होतं ना. आणि ते काही चुकीचं बोलत नव्हते. वाजलेत बघ किती. विरारला पोहोचणार कधी, जेवणार कधी. आणि मुळात एवढं सगळं करून तू काही खाल्लं नाहीसच. मला भूक नव्हती. ठीक आहे, तुला जर असं वाटत असेल की
दाभोळकरांना हो म्हणून मी चूक केली तर आय एम सॉरी. हे बघ रजनी, मला म्हणजे तसं मला अगदी ठीक आहे, मला आवडतंय. तू हक्कानी माझ्यावर चिडतोयस, रागवतोयस, भांडतोयस. तू घरी नीट जाशील ना? नाही म्हणाले तर येणार आहेस घरापर्यंत सोडायला? मी एकटीच राहते. कसा आहेस रे तू? थट्टा करतेय मी, सिरियस नको होऊस लगेच. जाईन मी एकटी, डोंट वरी. अरे मला सवय आहे एकटीनं जाण्याची, एकटीनं राहण्याची. मुंबई आहे बाबा ही, बरेच लोक एकटे राहतात इथे. चला उद्या भेटू. बाय. बाय म्हण. हा बाय. आणि ऐक, उपाशी पोटी झोपू नकोस, काहीतरी खाऊन घे घरी गेले. बाय. बाय. मी आज माझ्या उदास बायकोला संध्याकाळी कॉफीसाठी घेऊन जाणार. जय हळू, कोणीतरी येईल. मी नाहीये का? संध्याकाळचं नक्की? नाही, आज मला विरारला जायचंय. मग एक काम करूया, आपण अंधेरीला भेटूया. का? तिथे भेटून मग भेळपुरी किंवा पाणीपुरी खायला जाऊया. बरं. जय, कधी आलास तू? आताच. मीटिंग कशी झाली? ठीक होती. ठीक का? छान झाली असेल. आय एम सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. जय ठीक आहे. पप्पांनी जेवल्याशिवाय सोडलं नसेल ना? मला माहितीये त्यांचा स्वभाव. तू जेवली नाहीस? जेवणार होते मी, पण ऑफिसमधून येताना मला भूक लागली आणि त्यामुळे मग मी थोडंसं खाल्लं. बाहेर 2 ताटं वाढून ठेवले. ते तुला सोबत म्हणून जेवणार होते मी. तशी भूक नाहीये मला. अदिती, आय एम सॉरी. खूप उशीर झाला, पण तू माझ्यामुळे उपाशी राहू नकोस प्लीज. माझ्यासाठी थोडंसं खाऊन घे. चल. जय, नको ना प्लीज. मला खरंच खूप झोप आलीये. तू थोडं खाऊन घे आणि मग झोप. नाही, मला तुझ्या कुशीत झोपायचंय. सगळं काही ठरवलेलं असतं, पण अचानक बिघडतं. मी ते सावरू शकत नाही. पण ठरवलेलं बिघडू नये म्हणून त्यासाठीचे लागणारे प्रयत्नही करू शकत नाही. तुझी एवढीशी इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. सॉरी. आय एम सॉरी.
सुप्रभात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाप रे, काय उकाडा आहे बाई ग. सकाळी का दुपारी तेच कळत नाही. अरे बाबा. अरे लिंबू पाणी कोणी घेणार? अरे वा नंदिनी, इतक्यात उन्हाळ्याची तयारी सुद्धा सुरू केलीस. अगं छत्री पण ठेवते. का? का काय, पाऊस कधी पडेल सांगता येत नाही ना. नंदिनी मॅडम, एखादं स्वेटर जरी ठेवलं ना बॅगेत, तरी मुंबईत आता कोणाला नवल नाही वाटणार. खरंय ग खरंय. आज येताना देवळात जाऊन आले ना, तेव्हा देवाला नवस केला. म्हटलं एकदा काय तो ऋतू कन्फर्म कर, माणसं उगाच आजारी पडतायत. आता काल नाही का तू आजारी पडलीस अचानक? हो, पण मी माझं काम नाही चुकवलं. मीटिंगला गेले मी. अरे वा, कशी झाली तुझी मीटिंग? रजनी, किती गोड हसतेस. दृष्ट काढावी ग बाई. खरंच छान असतेस. कसं आहे माहितीये का, आजच्या तारखेतले अंक आणि रजनीच्या जन्म तारखेतले अंक मला असं सांगतायत की आजचा दिवस आपल्या मॅडम एकदम खुश असणार आहेत. काय आज नक्कीच काहीतरी स्पेशल आहे. आजचा दिवसच का, मी आता नेहमीच अशी आनंदी राहणार आहे. निदान दाभोळकरांचा प्रोजेक्ट संपेपर्यंत तर नक्कीच. अगं कशी झाली मीटिंग? आणि काय झालं काय एवढं हसतेस ती? मीटिंग छानच झाली, ती चांगलीच होणार होती. पण मीटिंग नंतर जे सगळ्यात महत्वाचं आहे, दाभोळकरांनी आम्हाला, म्हणजे मला आणि जयला, तर दाभोळकरांनी आम्हाला डिनर ऑफर केला. मग मला काय आवडतं काय आवडत नाही सगळं विचारत होते ते. काय रजनी, तू नक्की दाभोळकरांनाच भेटलीस ना? हो, दाभोळकरच होते ते. बापरे, मला आता सगळं लिंबू पाणी संपवावं लागेल, चक्करच येईल मला. अगं खरं सांगतेस तू हे? मग दाभोळकरांनी आम्हाला जेवायला घातलं कारण त्यांना आमची टीम खूप आवडली, म्हणजे माझी आणि जयची. आणि खरं सांगू, काल जय ज्या पद्धतीने बोलत होता ना मीटिंग मध्ये, oh God, it was amazing, just amazing. तुम्ही हसायला हवं होतं तिथे. खरं तर जय खरंच खूप टॅलेंटेड आहे आणि आता ते सगळ्यांना कळेल. जेव्हा त्यांनी केलेल्या कामाचं क्रेडिट त्यालाच मिळेल. तू मीटिंग विषयी सांग ना. मीटिंग विषयीच सांगतेय काका मी. मीटिंग एकदम स्मूथ झाली हो, एकदम स्मूथ, काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि जेवताना ना मला ठसका लागला एकदम. तर जय इतका कासावीस झाला आणि मग पटकन पाणी दिलं त्याने मला. आणि मग जेवणानंतर त्याने मला आईस्क्रीम पण भरवलं. अदिती मॅडम, उचला ते. मला इतकं छान वाटत होतं ना. बरं दिसत असेल का हे? हा काय काका? हे सगळं जय दाभोळकरांसमोर करत होता.
काय खरं नाही. नाही नाही, शक्य नाही. जय असं करणं शक्य नाही. काका, मी जे घडलं तेच सांगतेय, खरं खरं अगदी. आणि हो, मीटिंग नंतर दाभोळकरांनी काय विचारलं माहितीये? विचारलं मी तुम्हाला घरी सोडू का, पण मी नाही म्हंटलो. का माहितीये? जयमुळे. जय काल इतक्या वेगळ्या मूड मध्ये होता ना, खूप वेगळा. जुई, तुम्ही गेला होतात ना मीटिंगला, तेव्हा होता का ग जय असा एकदम वेगळा? नाही नाही नाही, मला नाही पडत. हे बरोबर नाही. अरे, पटणं न पटणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी जे घडलं ते सांगतेय बाबा. अदिती, ऐकतेस ना? बघ तू. काका, आदितीला काय बघायला सांगताय? तिचा काय संबंध? का? तिचा काय संबंध नाहीये? म्हणजे